जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर विद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालक शिक्षक संघ सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.टी. भारसाकळे हे होते, तर पालक प्रतिनिधी म्हणून भीमराव आठवले हे व्यासपीठावर उपस्थित होते। पालक आणि शिक्षक या दोघांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी पालक शिक्षक संघ सभा ही अत्यंत महत्त्वाची असून सदर सभेमध्ये शैक्षणिक कार्यात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली। प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांचे मनोबल कशा प्रकारे वाढवता येईल या विषयावर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डी.व्ही. इंगळे यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची पालकांना माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भीमराव आठवले यांनी विद्यालयातील अध्यापन कार्याबाबतीत समाधान व्यक्त करून विद्यालयातील अध्यापक वर्गाची प्रशंसा केली, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक व्ही.टी. भारसाकळे यांनी अध्यापन कार्याबरोबरच नैतिक मूल्य शालेय उपक्रम डॉक्टर आंबेडकर विद्यालयात प्रामुख्याने राबवले जातात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरिता कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले। सदर पालक शिक्षक सभेमध्ये इयत्ता 8वी ते 10वीच्या पालकांनी बहुसंख्येने सहभाग घेतला। सदर सभेत पर्यवेक्षक पी.पी. भागवत, व्ही.के. काळपांडे, टी.एम. पाचपोर, एस.पी. तिजारे, अरुण चव्हाण यांच्यासह पालक बहुसंख्येने उपस्थित होते। एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। डॉक्टर आंबेडकर विद्यालयामध्ये शिकणारे मुलं आहेत, त्यामध्ये जेव्हा ते शाळेमध्ये येतात, जेव्हा शाळेच्या गेटवर प्रवेश करतात, ते तुमची मुलं होती, आमची मुलं आहेत, आम्ही 1500 मुलांचे पालक आहोत, वडील आहोत, माता आहोत। त्यामुळे आम्हाला गर्व वाटते की आमची मुलं शाळेमध्ये आल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही। कारण काय होतं की मुलांच्या मनामध्ये अनेक समस्या असतात, समस्या जेव्हा करता येईल जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत तुम्ही जोरात कामाला मागं काढता येईल। आमच्या सरांनी सांगितलं की मुलं ट्युशनला जातात, बघा म्हणून मी असं म्हणेल की ट्युशन पूर्वीच्या काही ट्युशन तुम्हाला लावायचं की जे मुलांना काही येत नव्हतं, जेवढं त्यांना पास करायचं अतिरिक्त कोचिंग क्लासेस लावून होतो, पण आता परिस्थिती बदलली, मजूर वर्गाचे पालक सुद्धा आपल्या मुलांची मागे ही भरून त्याला क्लासेसला लावतात, पण ते पाहतील त्या क्लासेसमध्ये शिकणारे कोण आहेत। शाळेमध्ये शासन आम्हाला इतका मला पगार देतो, प्रकारे तुमच्या मुलांना आम्ही शिकवलं पाहिजे, पण त्या मीटिंग का घेतलेला त्याचा आधी आपल्याला विचार आपण यांचं भरपूर सांगू शकतो, आमचं असं केलं, आम्ही असं केलं, तुम्ही कसं केलं, जेव्हा आपण बोलू, बरोबर आहे ना। पण तो आपल्याला काय बोलायचं, नेमका उद्देश काय आपला या मीटिंगचा की तुम्ही तुमच्या समस्या आम्हाला सांगायच्या, तुमच्या पाल्याबद्दल तुम्हाला कोणकोणत्या समस्या आहे, नेमकं तो घरी आल्यावर काय करतो, तुम्हाला अडचणी कोणत्या आहेत,